मिथुन राशी 13 ते 19 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मिथुन राशी एका अंधाऱ्या रात्रीनंतर उगवणारी पहाट अनेकदा आयुष्याचा संपूर्ण अर्थ बदलून टाकते आणि यावेळी अशीच एक पहाट मिथुन राशीच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. नमस्कार मिथुन राशी. काळाच्या चक्रात काही आठवडे असे असतात की ते फक्त 7 दिवसांचे राहत नाहीत, तर पुढील अनेक महिन्यांची दिशा ठरवून जातात. 13 जुलै ते 19 जुलै 2026 हा असाच एक विलक्षण, गूढ आणि परिवर्तनाची चाहूल देणारा आठवडा तुमच्या जीवनात येत आहे. या आठवड्याची सुरुवात होते ती आषाढ अमावस्येच्या गंभीर आणि गूढ पर्वाने. अमावस्येची रात्र म्हणजे केवळ आकाशात चंद्र नसण्याची घटना नाही, ती मनातील अंधार ओळखण्याची, जुन्या दुःखांना निरोप देण्याची आणि नव्या आशांना जन्म देण्याची वेळ असते. अनेकांना हा दिवस साधासुधा वाटतो, परंतु भारतीय अध्यात्मात अमावस्येला आत्मपरीक्षण आणि नकारात्मक ऊर्जेचा त्याग करण्याचा दिवस मानले जाते. त्यामुळे या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विश्व तुम्हाला एक संदेश देत आहे. जे संपले आहे ते धरून बसू नका, कारण जे येणार आहे त्याहून अधिक सुंदर असू शकते. याच काळात ज्येष्ठ महिन्याची सांगता होऊन पवित्र आषाढ महिन्याचा प्रारंभ होत आहे. ऋतू बदलतो, वातावरण बदलते, निसर्ग बदलतो आणि त्याचबरोबर मनुष्याच्या आयुष्यातही बदलांची नवी दारे उघडू लागतात. आषाढ हा केवळ दिनदर्शिकेतील एक महिना नाही, तो श्रद्धा, भक्ती, संयम आणि अंतर्मुख होण्याचा काळ आहे. वारकऱ्यांच्या मुखातून घुमणारे विठ्ठलनाम, मंदिरातील घंटानाद, ओल्या मातीचा सुगंध आणि भक्तीचा दरवळ या सर्व गोष्टी या महिन्याला एक वेगळेच तेज प्राप्त करून देतात. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा बदल अधिक महत्त्वाचा ठरू शकतो, कारण गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नसतील. काही प्रयत्न अपूर्ण राहिले असतील, काही स्वप्ने थोडी दूर गेली असतील, तर काही नाती अपेक्षेप्रमाणे फुलली नसतील. अनेक वेळा इतके प्रयत्न करूनही यश का मिळत नाही हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ताबडतोब मिळतेच असे नाही. काही उत्तरांसाठी काळाची वाट पाहावी लागते. या आठवड्यात काळ तुमच्याशी शांतपणे संवाद साधणार आहे. ग्रहांची हालचाल सांगते की तुमच्या जीवनात अनेक गोष्टी हळूहळू योग्य दिशेने सरकू लागतील. सुरुवातीला काही घटनांमुळे थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. एखादा निर्णय पुढे ढकलावा लागू शकतो. एखादी अपेक्षा पूर्ण होण्यास थोडा विलंब होऊ शकतो, परंतु या विलंबामागेही नियतीचा एक मोठा हेतू दडलेला असू शकतो. लक्षात ठेवा, प्रत्येक बंद दरवाजा अपयशाचे प्रतीक नसतो. अनेकदा तो चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवणारा संकेत असतो. या आठवड्यात तुमच्या बोलण्याला विशेष महत्त्व प्राप्त होईल. योग्य शब्द योग्य वेळी वापरले तर बिघडलेले संबंधही सुधारू शकतात. पण रागाच्या भरात उच्चारलेले काही शब्द दीर्घकाळ वेदना देऊ शकतात. त्यामुळे संयम आणि विवेक हीच तुमची खरी शक्ती ठरेल. आर्थिक बाबतीतही हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवू शकतो. अचानक मिळणाऱ्या संधी जितक्या आकर्षक वाटतील, तितक्याच त्या तपासून पाहण्याची आवश्यकता असेल. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते हे लक्षात ठेवणे हिताचे ठरेल. नियोजनबद्ध खर्च, बचत आणि दीर्घकालीन विचार तुम्हाला पुढे मोठा लाभ देऊ शकतात. कौटुंबिक जीवनात काही जुन्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नका. त्यांच्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन तुमच्या अनेक शंका दूर करू शकते. काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. आषाढाच्या प्रारंभी मन अध्यात्माकडे अधिक ओढले जाऊ शकते. मंदिरात दर्शन, नामस्मरण, दानधर्म किंवा एखादे सात्विक कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकते. या गोष्टींमुळे केवळ मानसिक शांतीच नाही, तर निर्णय क्षमताही अधिक स्पष्ट होईल. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल. वेळ कधीच कायम एकसारखी राहत नाही. दुःख कायम राहत नाही, संघर्ष कायम राहत नाही आणि अडथळेही कायमचे नसतात. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतात. म्हणूनच या आठवड्यात भीतीपेक्षा विश्वास मोठा ठेवा, शंकेपेक्षा प्रयत्न मोठे ठेवा आणि निराशेपेक्षा आशेला अधिक महत्त्व द्या. कारण आषाढाच्या या पवित्र प्रारंभी नियती तुमच्यासाठी काही नवीन अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे. चला तर मग आता जाणून घेऊया 13 जुलै ते 19 जुलै या संपूर्ण आठवड्यात नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मिथुन राशीसाठी कोणते शुभ अशुभ संकेत दडलेले आहेत. मिथुन राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी
हा आठवडा संमिश्र असला तरी प्रगतीची आशादायक चिन्हे दाखवणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण अपेक्षेपेक्षा अधिक जाणवू शकतो. एखादे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागू शकते. वरिष्ठांकडून अचानक नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ती जबाबदारी कठीण वाटली तरी याच कामामुळे तुमची क्षमता आणि कौशल्य सर्वांसमोर सिद्ध होण्याची संधी मिळेल. कार्यालयात सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांची निवड अत्यंत जपून करा. छोट्याशा गैरसमजामुळे अनावश्यक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया न देता परिस्थिती समजून घेणे अधिक हिताचे ठरेल. शांत आणि संयमी स्वभाव या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. जी व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादा चांगला फोन, मुलाखतीचे निमंत्रण किंवा जुना अर्ज पुन्हा सक्रिय झाल्याची आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. पगार, कामाचे स्वरूप आणि भविष्यातील संधी यांचा नीट विचार करूनच पुढचे पाऊल उचला. सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा बढतीची वाट पाहणाऱ्या व्यक्तींनी संयम राखावा. अपेक्षित यश थोड्या विलंबाने मिळण्याची शक्यता असली तरी तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. या काळात केलेली मेहनत पुढील काही आठवड्यात चांगले फळ देऊ शकते. व्यावसायिकदृष्ट्या स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी हा आठवडा उपयुक्त ठरू शकतो. नवीन कौशल्य शिकणे, जुने ज्ञान अद्ययावत करणे किंवा वरिष्ठांचा विश्वास संपादन करणे यावर भर दिल्यास भविष्यात मोठी प्रगती साधता येईल. मिथुन राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुम्हाला एक अतिशय मोलाचा धडा देऊन जाणार आहे. प्रत्येक बदलाची सुरुवात प्रथम मनातून होत असते. बाहेरची परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि कृतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आषाढ अमावस्येपासून सुरू होणारा हा काळ जुने दुःख, अपयश, कटू आठवणी आणि मनातील नकारात्मकता सोडून नव्या आशेने पुढे जाण्याचा संदेश देतो. जे हातातून निसटून गेले त्याचा विचार करत बसू नका, कारण नियती अनेकदा एखादा दरवाजा बंद करून त्यापेक्षा अधिक चांगला मार्ग तुमच्यासाठी खुला करत असते. त्यामुळे भूतकाळाच्या ओझ्याखाली वर्तमान आणि भविष्य दडपून जाऊ देऊ नका. या आठवड्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. लगेच रागाच्या भरात कोणतेही कठोर शब्द बोलणे टाळा. संयम, नम्रता आणि विवेक या 3 गोष्टी तुमचे सर्वात मोठे रक्षण करतील. काही कामे अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण झाली तरी निराश होऊ नका. ईश्वर योग्य वेळ आल्यावरच प्रत्येकाला त्याच्या कष्टाचे योग्य फळ देत असतो. आषाढ महिन्याच्या प्रारंभी शक्य असल्यास दररोज काही वेळ ईश्वराचे नामस्मरण करा. श्री विठ्ठलाचे स्मरण, भगवद्गीतेचे काही श्लोक वाचन किंवा आपल्या कुलदैवताची मनोभावे प्रार्थना केल्याने मनाला शांतता लाभेल आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढेल. गरजूंना आपल्या सामर्थ्यानुसार मदत करा. केलेले सत्कर्म भविष्यात अनपेक्षित स्वरूपात तुमच्याकडे परत येते. लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात, पण तुमचे भविष्य, तुमचे विचार, तुमची कृती आणि तुमचा आत्मविश्वास घडवत असतो. म्हणून प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. मेहनतीवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. कदाचित हा आठवडा तुमच्या आयुष्यात अशा एका नव्या पर्वाची सुरुवात ठरेल ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमचा हा आठवडा सुख, समाधान, यश आणि मंगलमय जाओ.